सीमेवर पाकिस्तानशी लढायला चालला होता जवान, पण मध्येच पत्नीचा मृत्यू आणि 3 वर्षाची लेक जखमी झाली। ते झालं असं की दिल्ली मुंबई महामार्गावरून ड्युटीवर परतत असताना विक्रम गुप्ता यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला। त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला तर 3 वर्षाची रिहाना जखमी झाली। मेजर विक्रम गुप्ता हे दिल्लीतील दिलशाद गार्डन जवळ राहतात। सुट्टी असल्याने ते पत्नी आणि लेकीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी कोटा इथं गेले होते। भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने मेजर विक्रम गुप्ता यांची ही सुट्टी रद्द झाली। ते पत्नी आणि लेकीसह दिल्लीला परतत होते। दोघींना घरी सोडून ते ड्युटीवर जाणार होते। दिल्ली मुंबई महामार्गावरील नोंगवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कल्वर्ट क्रमांक 82 जवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला। कार नियंत्रणाबाहेर गेली आणि अपघात झाला। कारचा गेट उघडताच वैशाली आणि रिहाना रस्त्यावर पडल्या। त्या दोघीही जखमी झाल्या होत्या। रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना तात्काळ अलवर रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी वैशाली यांना मृत घोषित केले। जखमी रिहानावर त्यांनी उपचार करायला सुरुवात केली आहे। तिची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।